तर कसं काय मंडळी, आपला टूर आहे आंबेवली सिटी. तर तुम्हाला दाखवणार आहे खूप काही आणि तुम्ही बघणार आहे खूप काही. हे बाय जातानीच आपल्याला लागलेला फ्रंट गेट. फ्रंट गेट म्हणजे नाद खुळा दिसायला धुळा. पण आपण हे आता पुढं पुढं बघणार आहे काय काय होणार आपल्याबरोबर आणि काय काय नाही. तर ठीक आहे, आलो होतो फिरायला. बा इथून आपल्याला मध्ये एंट्री मारायची. एंट्री तर मध्ये मारणार आहे आपण. त्याच्यानंतर की बोललो की चला एक साईड टूर घेऊन येऊ आपण ना, मस्त जंगलामध्ये जाऊ आणि काय विषय जंगलामध्ये काय नाही तो बघू. तर आलेलो आहे आम्ही, बाईक आणलेली आहे आम्ही. तर बघा शकतो आम्ही दोघं जण आहे आणि फुल जंगलामध्ये आहे, डायरेक्ट जंगलामध्ये. त्या साईडलाही काही नाही, इकडेही काही नाही, तिकडेही काही नाही. बघतानीच असं वाटतं की भाई स्वर्गात आले. पण स्वर्गात तर तुम्ही आले नाही, आहे मान्य आहे, तुम्ही धर्तीवरच आहे. पण हे बघा इकडे एक कोरियागड म्हणून आहे, किल्ला आहे. तो किल्ला पण खूप मोठा आहे. आपल्याला तिकडे पण एकदा टूर करायचा, पण नक्कीच करू टाईम भेटला तर. मग आपण घुमू घुमू आलेलो आहे साईट ऑफिसला. साईट ऑफिसला आलं तिथे थोडं प्रोसेस वगैरे असती. काय म्हणतात, एक स्पेशल जॉईनिंग प्रोसेस असते. ती प्रोसेस तुम्हाला दाखवतो शकत तर नाही मी, कारण कॅमेरा अलाउड नसतो तिथं. त्यानंतर मग काय आपण जाऊ डायरेक्ट मेडिकलला. मेडिकल वगैरे असतं तिथं. मेडिकलला पण गेल्यानंतर बघू काय होतं काय नाही. बाय टाईम ऑफिस नाही, ते साईट ऑफिस आहे. साईट ऑफिसवरती आलेलो आहे. मग तिथून आपण मेडिकलला आलो. मेडिकलला काय मेडिकल प्रोसेस वगैरे असते ती केलेली आहे. त्याच्यानंतर मग आपण ना टाईम ऑफिसवरून निघालेलो आहे. आणि गँग होते आपल्या संग. गँग काय 2-3 जणांची गँग आहे. पोरं वैतागलेले आहे. पोरं म्हणत्या भाई चाललो घरी, चाललो घरी. नाही रे बाबा, घरी बिरी काही नाही. आलाय तर फिर मजा कर मग जाय. आता काय नियोजन आहे, आत्ता नियोजन ठरवलं आहे की रूमवरती जायचं. रूमवरती जायचं म्हणजे कसं डायरेक्ट टापटीपीतून निघायचं आणि रूमला जाऊन बसायचं. मग काय आता मंडळी चाललो आहे आपण. जायचा विचार तर नाही आहे, पण म्हणलं ठीक आहे फिरून घेऊ. कसा दिसतो तुमचा भाऊ? भारी दिसतो ना मग. अरे भाई भाऊ भारीचे तर भारीच दिसणार आहे ना. हे बाय मॅप कसा दाखवला दाबून, मग आपण डायरेक्ट एंट्री मारली आतमध्ये. हे बाय देवीचं मंदिर बघून घ्या, एवढा भारी व्ह्यू दिसतो ना. आणि तोच तुम्हाला संध्याकाळी पण दाखवून कसा दिसतो. मध्ये एंट्री मारल्यानंतर आपण रिसॉर्टमध्ये एंट्री मारल्यानंतर आहे ना, मग या बाय बघा इकडं एक पहिले 2-3 रेस्टॉरंट लागत आहे. 2-3 रेस्टॉरंट जर लागले ते बाय ते दिसायला पण भारी आहे. आपण जाऊ त्या रेस्टॉरंटचा पण टूर देऊ तुम्हाला, कसा आहे कसा नाही ते पण सांगू, कसं वाटलं तुम्हाला. पण आता इथं ना घाटबीट असे ना, इकडून तिकडून तिकडून इकडं डायरेक्ट सापवळणी घाट आहे. आणि हे विला बिला आहे इथं दिसायला भारी आहे. ठीक आहे, आपण सांगू नाही शकत पण ओके आहे म्हणल्या. आणि इथून चाललो नाही का, कुठं चाललो डायरेक्ट थेट शेतात जायचं होतं, पण शेतात काही गेलो नाही. या डोंगरात आलो आहे इकडून. अरे इकडं डोंगरामध्ये सुद्धा तुम्हाला बघा हे आपलं लाईट असतं ना, ते काय असतं ते लाईटीचं आपलं सिटीमध्ये राहतं ते सुद्धा लावलेलं आहे. गाडी कशी मग डायरेक्ट गाडी आम्ही आणली होती, डायरेक्ट घोडा आणला होता. घोडा डायरेक्ट 400च्या स्पीडनं पळवणार होतो, पण तिला 400चा स्पीडच नव्हता म्हणून 150च्या स्पीडनं पळवली आम्ही गाडी. मग काय मध्ये आलं ना बाई, झेंडे विंडे पाहून तर पब्लिक हँग. झेंडे डायरेक्ट एक भारत पाकिस्तान, भारत पाकिस्तान. ते झेंडे नव्हते, झेंडे होते लाल ढवळा, लाल ढवळा पाहिला झेंडा बिंडा. मग तिथून गँग कशी निघली ना भाई, का बाहेरूनच व्ह्यू पाहू राहिली. मध्ये जाणार आहे भाई, मध्ये गेलो का मग तुम्हाला एक वेगळाच ब्लॉग दिसणार आहे पाहिला. आता उगाच टाईम नव्हता म्हणून बाहेरून घेतलं आहे शूट. या बाय मग मध्ये गेलं की एकदा मग मधला शूट घेऊन दाखवतो तुम्हाला. आता इकडून आलेलो आहे पुढं येऊन बघा बाय, पक्षी कसा झाडावरती उडतो, पण इकडं पक्षी उडत नाही. पक्षी डायरेक्ट बॉलवरती ठेवला आहे त्यांनी. मग या बाई इकडून हळूहळू बघून आहे ना झालं होतं आता बोर. म्हणलं आता होऊ राहिला आहे बोर बाई, आता जायचं कुठं. ठीक आहे म्हणलं चाल एक पट्टा मारून येऊ म्हणलं खालून. खाल्ल्या एरियामध्ये गेलं या बाई, इकडे एक बिल्डिंग आहे. ह्या पण बिल्डिंग राहण्यासाठी आहे, पण ठीक आहे भारी आहे. पावसाचं वातावरण वगैरे झालं होतं, गँग हिंडत होती. म्हणलं चला एकदा नदीच्या किनारी जाऊन येऊ म्हणजे मूड फ्रेश होईल. थोडे मासे बिशे धरू. पण काय आमचा पार्टनर काय पुढं जायला ऐका. चाल म्हणे घरी. नाही रे बाबा घरी बिरी काय, म्हणलं मी येतो मासे धरून. म्हणलं नाही रे बाबा नको म्हणे. आलो बाई कडाकडाला आलो. मग म्हणलं बघू काय विषय काय नाही. तेवढ्यात दिसली बाई आम्हाला बोटिंग. म्हणलं बोटिंग तर करावं लागते बाई. बोटिंगचा विचार तर होता करायचा, पण म्हणलं ठीक आहे उद्याकडं बोटिंग करू आपण. मग काय खाली जाऊन बघतो तर खाली काय तो म्हणे अरे आजगर दिसला म्हणे तिथं. अरे गप्रे दादा म्हणलं आजगर बिजगर काय नाही म्हणलं. अनाकोंडा दिसत म्हणलं. जो हे सो चलते जाओ. मग काय गँग निघली बाई हळू. घोडा आपला कसा दिसतोय. चला म्हणलं आता काहीतरी विचार करू आणि काय ना कल्टी मारू म्हणलं.
ठीक आहे, एवढा भारी ब्लॉग तुम्हाला वाटलाच असन. अजून हाय लय काही आहे त्याच्यामध्ये पुढं बघायला, तुम्हाला ते पण दाखवतो. नाईटचा व्ह्यू जर बघायचा असेल ना, नाईटचा व्ह्यू पण नादखोळा दिसतो. आता तुम्हाला ना म्हणजे इकडं हनुमान जयंती होती. हनुमान जयंतीच्या टायमाला ना इथं साजरी केली हनुमान जयंती, खूप भारीमध्ये साजरी केली. मस्त गाणे वगैरे म्हणले, जेवण बिवण होतं. जेवणामध्ये भांडारा म्हणला होता. आम्ही पहिलंच भांडारा खायला गेलो बाई. कोणी येऊ नाही तर नाही येऊ, आम्ही पहिलं भांडारा खाल्ला. भांडारा खाल्ला, दिवस उगला. चला स्विमिंग मारू म्हणा. इथं स्विमिंग पूल होता. स्विमिंग पूलमध्ये गेलो, 2-3 डुबक्या वगैरे मारल्या. पोहता तर काही येत नव्हतं, पण काय म्हणलं चला जे होईन ते होईन, बघून पाहू. जो होगा सो आगे होगा, देखा जाएगा. थोडं पोलो मग काय बघू शकता, काय भारी पोहतो तुमचा भाऊ नाही का. मग पोहून झालं. आता ते रात्रीचा व्ह्यू तो मला दाखवायचा होता, तो बघू शकता. आबाई तुम्ही बघितलं आहे देवीचं मंदिर, एवढं भारी दिसून जातं रात्रीमध्ये, नादखोळा. त्याच्यानंतर मग काय आम्ही गाडी काढली आणि डायरेक्ट 200 स्पीड मारला, राप 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 खाली निघून गेलो. खाली गेल्यानंतर आहे ना व्ह्यू तर तगडा दिसतो संध्याकाळचा म्हटल्यावर, नादखोळा व्ह्यू दिसतो. एक तर होती पार्टी वगैरे चालू होती, तिकडे जायचं होतं, तिकडे आमंत्रण होतं आम्हाला, पण म्हणलं नको नाही का, जेवण करून आलो आहे. मग या बाई इकडं कसं आहे, एक स्पॉट लय भारी, तिथं फोटो वगैरे काढण्यासाठी थांबलो होतो आम्ही. एक नंबर दिसते संध्याकाळचे पूर्ण, म्हणजे गेटवरती झोके वगैरे लावलेले तिथं. आणि मी तुम्हाला बसून दाखवणार त्या झोक्यावरती. या बाई आता मी चाललेलो आहे तिकडं गॉगल बिगल घालून, कसा दिसतो मी. आता ते बाकी सगळं जाऊन दे, मी बसलो आता झोक्यावरती आणि झोका वगैरे घेणार आहे. कसं आहे मस्त व्हायची भारीमध्ये. तिकडला व्ह्यू वगैरे बघा तुम्ही, एन्जॉय करा. आणि टूर आहे ती आंबेवली सिटी लोणावळा आहे, ती लांब आहे थोडी. लोणावळ्यापासून 30 किलोमीटर आतमध्ये आहे, पूर्ण सिटी बनलेली आहे. मस्त तिकडे फिरायला आलेलो आहे आम्ही. फिरायला आहे म्हणजे ठीक आहे, बघू पुढला विचार राहिला. मग काय आम्ही गाडी बिडी आणली, बघू शकता की दाढी बिडी कटिंग भारी दिसतो मी नाही का. मग काय मग तेच मंदिरापाशी म्हणलं थोडे फोटो वगैरे काढू, जाताना पण काढले होते. थोडे थांबून क्लिपा घेतल्या थोड्या. शेवट आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजून जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर कमेंट करा. याच्यावरती तुम्हाला लय व्हिडिओ येणार आहे, शॉर्ट येणार आहे, मोठे मोठे व्हिडिओ येणार आहे. चला बाय, भेटू.